तिला मजाच येणार आहे. मला काही ढोलकी मजा ऐका. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगम स्थान आहे. काय? महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगम स्थान आहे. का? कारण महाराष्ट्रात कुणाचं बी लगीन हो, 99% लोक हनीमूनला तिथंच जातात. काय माहितीये का? कारण ती थंडीच्या ठिकाणी आहे बाई. ओ बाई, तुम्ही कुठे गेला होता? महाबळेश्वरला. काय करतोस तू? अरे माझी नोकरी घालवणारच का रे? आज एक साधे साधे प्रश्न विचारले तुला त्याचंही उत्तर येत नाहीये का? लाज नाही वाटत का रे? गरीब घरात जन्माला आलायस ना, कष्टाने शिकवतात ना आई बाप हो तुला. बाई, आता आम्ही गरीब राहिलेलो नाही, आता आम्ही श्रीमंत झालो. कसं काय? आमच्याकडे 2 बैल आहेत, एक काळा एक पांढरा. बैल? त्याच्याकडे बैल आहेत? हो. अरे माझ्या लक्षातच नाही आलं. हा शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणजे याला याच्या पातळीवर जाऊन शिकवायला पाहिजे. याच्या आजूबाजूला जे घडतंय त्याच्याबद्दल मी प्रश्न विचारले पाहिजेत. बैल, मला तुझ्या बैलांबद्दल सांग. मला सांग, तू तुझ्या बैलांना कुठे बांधतोस? कुणाला? काळ्याला की पांढऱ्याला? हा? काळ्याला की पांढऱ्याला? काळ्याला. काळ्याला गोठ्यात. आणि मग पांढऱ्याला? गोठ्यात. अरे तू तुझ्या बैलांना आंघोळीला कुठे नेतोस सांग? कुणाला? काळ्याला की पांढऱ्याला? काळ्याला. काळ्याला नदीवर. आणि मग पांढऱ्याला? त्याची लय नाटक हे असं कडेकडे नदीवरच. तू तुझ्या बैलाला काय खाऊ घालतोस ते सांग? कुणाला? काळ्याला की पांढऱ्याला? काळ्याला. काळ्याला गवत. आणि मग पांढऱ्याला? याचे बाई सोमवार मग गवतच. अरे तीच माहिती सांगतोस तू? तसं नाही, काळा माझा प्रिय बैल आहे बाई. आणि पांढरा? तो पण प्रियच आहे. वेगळं काय सांगितलंस यार? तसं नाही, मला ना काळा बैल आवडतच नाही. का? तो रोज 5 लिटर दूध देतच नाही. आणि मग पांढरा? पण पांढरा बैल आहे, दूध कसं देईल? काय करायचं मला मला? वेळाचं नको. मला माझी नोकरी निघून जाईल. मला काहीतरी याला शेवटचं विचारलं पाहिजे. हो, काहीतरी मदत करावं, याला पास करावं 10वीच्या. हा, मला ना माझ्या आजोबा एक प्रश्न विचारायचे, तो विचारते याला. बघूया त्याचं उत्तर येतं का. आणि सोपं आहे, उत्तर सोपं आहे. हा देणार आणि हा पास होणार. बाळा मला सांग, असं समज की समोर समुद्र आहे. काहीतरी काय माणसं बसली आमची सगळी का? समज ना की समुद्र आहे म्हणून. समजा, चल समज. समुद्राच्या मधोमध एक लिंबाचं झाड आहे. असं कुठं असतं का? काही बोलतो. समज म्हटलं ना, समज समुद्र आहे. समज समुद्राच्या मधोमध लिंबाचं झाड आहे. तू त्याच्यावरचं लिंबू काढून कसं आणशील? कशाला काढायचं? बाजारातून घेऊन यायचं ना ते. एवढं प्रश्न विचारला, उत्तर दे गपचूप. समुद्राच्या मध्यभागी. समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड आहे. त्याच्यावरनं लिंबू तू कसं काढून आणशील? मला या प्रश्नाचं उत्तर दे. सोपं आहे बाई. सांग. असं समुद्रावरून चालत जायचं. हे सोडमाई चल. अरे लिंबाचं झाड, लिंबू. हे घ्या बाई लिंबू. छान, मस्त. थँक्यू. तुझा बाप गेला होता का रे समुद्रावरनं चालत? मग तुमच्या बापन तरी समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड लावलं होतं का? मला शिकायचं. चल शाळा पण. अरे हा नाही पास होणार